प्रसंग आहे का तर आता कायमची भेट द्यायचंय दोघांना, पती पत्नींना. विठ्ठलपंत आणि रखुमाई पाहत आहेत आणि ठरवलं आज शेवटचं यांना पाहून घ्यायचं आणि आपला देह संपवायचा. विठ्ठलपंतांनी आपल्या लेकरांना जवळ घेऊन बसले. निवृत्तीनाथ सगळ्यात मोठे होते. धर्माची शिकवण सांगितली, उपदेश केला, कर्माचा कर्मसिद्धांत सांगितला, चौघांनाही बसवून सांगितलं. या बाळांना कळायला तयार नाही की आज बाबा असं का सांगत आहे. जगाने आपल्यासोबत कसंही वागलं तरी आपण जगासोबत चांगला वागायचा हा आपला धर्म आहे. कर्माचा कर्म मार्ग सांगितला. निवृत्तीनाथांना कळायला तयार नव्हतं की आज बाबा असं का सांगत आहेत. ऐकून घेतलं. बाबा धर्माची धर्मनीती सांगत असतात, आजही सांगत असते. आणि रुक्मिणी मातेने आपल्या बाळांना गोडधोड केलं, गोड खाऊ घातलं, पोळ्याचा स्वयंपाक केला, मुलाबाळांना भरवला, डोळे भरून पाहिलं आणि मनामध्ये वाटत होतं की आता यांना सोडून जायचंय, मला यांना शेवटचा निरोप द्यायचा. मनामध्ये दुःख होत होतं. आता हंबरडा फोडून रडावं का काय, इतकं दुःख रुक्मिणी मातेला होत होतं. या बाळांना निरोप देणं सोपं नाही. प्रसंग आठवून पहा, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कळेल की त्यावेळी रुक्मिणी मातेला दुःख किती झालं असेल. आपल्या मुलाबाळांना आपल्या हाताने घास भरवला आणि प्रेमाने कुरवाळून जेवू घातली. बाळांनो पोट भरलं ना, कारण रुक्मिणी मातेला माहित होत की आज मी माझ्या मुलाबाळांना, आज माझ्या मुलाबाळांना मी पोटभर जेवण घालू शकते, परंतु उद्या माझ्या मुलाबाळांना कोण बघणार. मी आहे तोपर्यंत तरी जेवू घालावं म्हणून पोटभर जेवू घातलं. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर विठ्ठलपंतांचा हरिपाठ झाला. भगवंताचं नामस्मरण केलं आणि संध्याकाळी झोपण्यासाठी सगळ्या मुलांना झोपवलं. मुक्ताबाई लहान आहे. लहानशा मुक्ताईला आपल्या मांडीवरती घेतलेला आहे रुक्मिणी मातेनं आणि प्रेमाने हात कुरवाळत आहे. शेवटचं पाहत आहे आपल्या मुक्तीला, शेवटचं पाहत आहे. आईच्या वेदना, आईचं दुःख पहा, प्राण कसा कासावीस झालेला आहे. कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी. ऐसी ती जननी शोक वाहे, गालावरुनी हात फिरवुनी मने मुक्ता माझी, ज्ञान माझा निवृत्ती माझा, सोपा माझा. प्रसंग पहा. रखुमाई शेवटचा निरोप देत आहे. लहानशा मुक्ताला मांडीवरती घेऊन हात फिरवत आहे.
गालावरून हात फिरून शेवटची माया आपल्या बाळांना देत आहे. डोळे भरून सगळ्या बाळांना आपल्या पाहिलं. प्रेम आयुष्यभर जरी दिलं तरी पुरत नाही. डोळे भरून बाळांना पाहून आता शेवटचा निरोप द्यायचा. देवघरासमोर रुक्मिणी माता बसल्या, हात जोडल्या. भगवंता, आजपर्यंत मी माझ्या मुलांचा सांभाळ केला. आजपर्यंत मी या बाळांना माया दिली, खूप जपलं. आता ईश्वरा, तुझ्यावरती सोपून जात आहोत ही जिम्मेदारी सांभाळायची. माझ्या बाळांना सांभाळ भगवंता. भगवंताला सांगितलं आणि विठ्ठल पंतांनी एक पत्र लिहिले आणि पत्र लिहून निवृत्तीनाथांच्या उशाला ठेवलं. शेवटचा निरोप दिला. दुःख संपत नव्हतं रुक्मिणी मातेचे आणि आपल्या मुलांना तसंच झोपवले आणि दोघही पती पत्नी देहांत प्रायश्चित्तासाठी निघाले. दोघांनी आपल्या मुलाबाळांची जबाबदारी भगवंतावरती सोपवली. काय करील तो आता ईश्वर करील, काय करील तो भगवंत करील. म्हणून भगवंताचं नाम स्मरण करून देहांत प्रायश्चित्त घेतलं. आपला देह संपवला. रात्र उलटून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी सगळी भावंड उठली त्यावेळी इकडं तिकडं पाहू लागली. आई दिसत नाही, आई बाबा दिसत नाही. मुक्ता घरामध्ये फिरू लागली इकडं तिकडं, आई आई. आणि बाहेर पाहिलं इकडं तिकडं, कुठं आई दिसणार. आज मुक्तीची आई हरवली होती. आई मुक्तीला सोडून गेली होती आणि निवृत्ती दादा सोबत सोपान दादाकडे आली. त्यांना उठवलं. दादा, आई दिसत नाही कुठं. ज्ञानेश्वर महाराज उठले, पाहिलं इकडं. ज्ञानदेवांनी कुठं आई बाबा दिसले नाही. निवृत्तीनाथांना उठवलं आणि निवृत्तीनाथांनी आपल्या उशाला ठेवलेलं असते पत्र वाचलं आणि कळालं त्या पत्रामध्ये मजकूर होता, निवृत्ती, तुम्ही मोठे आहात आणि तुम्ही धीर द्यायचा आहे सगळ्यांना. आम्ही देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी निघालेलो आहोत. ज्यावेळी तुम्ही पत्र वाचत असाल त्यावेळी आम्ही या जगामध्ये नसू आणि या आपल्या भावंडांचा प्रेमाने सांभाळ करा. आई वा त्यांची, त्यांना कधी काही कमी पडू देऊ नका. इतकं दुःख झालं निवृत्तीनाथांना, परंतु मन खंबीर करून ते दुःख या ठिकाणी सहन केलं त्यांनी. काय सांगावं आता मुक्तीला. मुक्ता रडू लागली, आई कुठे गेली आई. मुक्तीला समजावलं आणि दुःखाचा प्रसंग सावरला. दिवस उलटून गेली, दिवसामागे दिवस उलटून गेली आणि पत्राच्या मजकुराप्रमाणे आता निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई चौघच्या चौघ भावंड या ब्रह्मसभेकडे धर्मसभेकडे गेली. आपली मनामध्ये असणारी जी काही भावना आहे आपलं गारहाण मांडण्यासाठी धर्मसभेकडे गेले आणि सांगितलं. निवृत्तीनाथ म्हणतात, ब्राह्मणांनो, माझ्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. आमच्यासाठी काय आहे? आमची मुंज व्हावी यासाठी देहांत प्रायश्चित्त घेतलं. कृपया करून परवानगी द्यावी. त्यावेळी या धर्मपंडितांनी, कर्मठ ब्राह्मणांनी त्यांना परवानगी नाही दिली. त्यांना सांगितलं, एक तर देहांत प्रायश्चित्ताची त्यांच्या आई वडिलांना शिक्षा दिली तर दिली. त्यांना म्हणाले, जावा म्हणले पैठणच्या धर्मसभेकडे जावा आणि तिथून शुद्धीपत्र घेऊन या. शुद्धीपत्र पैठणहून घेऊन या. कसं मिळेल त्यांना शुद्धीपत्र? आणि आमच्याकडे काही नाही. निवृत्तीनाथ महाराजांनी धर्मसभेला सांगितलं,
आम्ही काय सांगावं तिथं जाऊन? जात पात धर्म पंथ काय सांगावं आम्ही कोणता? ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं. ज्ञानेश्वरा, पंडित असं म्हणत आहेत, काय सांगावं आपला धर्म, काय सांगावं आपली कुळ, काय केलेलं आचरण? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, माणसाने कोणत्याही आणि कशाही परिस्थितीमध्ये आपल्या धर्माचं आचरण केलं पाहिजे, आपल्या धर्माला जपलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या निवृत्तीनाथांना सांगितले. सोपान देवांनी म्हटलं, ज्ञानदादा, तुम्ही जे या गोष्टी सांगत आहेत, काय शास्त्राचा शास्त्रार्थ आहे या गोष्टींना? उत्तम कुळी जन्मला उदंड शास्त्राभ्यास केला, परी भक्ती विन वाया गेला. उच्च कुळामध्ये जरी जन्म झाला, उदंड जरी शास्त्राचा अभ्यास केला, ज्ञानदादा, जर भक्ती जर नसेल का, भक्तीविन तो वाया गेला. कोणत्या ग्रंथामध्ये सांगितले पांडवाचं कुळ उंच होत? वसिष्ठ, विश्वामित्र या वाल्मिक ऋषींचं कोणत्या या ग्रंथामध्ये सांगितले की उच्च कुळाचे होते? जर माणसाने जर नाम धारण केलं, भगवंताची भक्ती केली, तर धर्म जात कुळ पंथ काही नाही. भगवंताचा तो दास आहे. कुळ संपलं. ज्यांनी भक्तीच्या मार्गावरती आले, आमचा वारकरी संप्रदाय सगळ्या या जगाला शांतीची संदेश देणारा, शांतीचा संदेश देणारा आमचा संप्रदाय जगाला शांती सांगतो. सगळ्या जात धर्माच्या पलीकडे आहे संप्रदाय. सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेणारा सनातन धर्म वारकरी संप्रदाय. जात नाही पाहिली या संप्रदायाने कोणाची. यारे यारे लहान थोर, कुठली या म्हणले कोणत्याही जातीचे कोणीही असा हो, सगळ्यांना लहान थोरांना समान वागणूक देणारा आमचा संप्रदाय आहे. महान आहे. जगाला शांतीचा संदेश देणारा आमचा संप्रदाय आहे. अभिमान असला पाहिजे आपल्या संप्रदायाबद्दल, अभिमान असला पाहिजे. पहा, आणि ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांना सांगितल्यावर सोपान दादांनी सांगितलं, दादा, भक्ती माणसाने आयुष्यामध्ये केली तरच त्याच्या जीवनाचा उद्धार होऊ शकतो, नाहीतर नाही. आणि या ब्राह्मणांनी सांगितले की तुम्ही पैठणला जावा आणि तिथून शुद्धीपत्र घेऊन या. पैठणला पाठवलं. चारही भावंड निघाले शुद्धीपत्र आणण्यासाठी आणि मजल दर मजल करीत प्रवास या ठिकाणी पार करत करत पैठण मध्ये येऊन पोहोचले. मार्ग अतिशय कठीण होता, दुर्धर होता. आणि पैठणच्या सभेपुढं आपलं शुद्धीपत्र मागितलं. या धर्मसभेने दिलेलं पत्र दाखवलं आणि तिथल्या ब्राह्मणांनी पाहिलं. ते सुद्धा तसेच होते, कर्मठ. म्हणले, संन्याशाची मुलं, तुमची शुद्धी कदापि शक्य नाही. बीज एकदा जर भाजलं तर कुठल्याही जमिनीमध्ये पेरलं, कितीही जरी त्याला पाणी घातलं तर ते उत्तम येतच नाही, म्हणजे उगवतच नाही. तुम्हाला प्रायश्चित्त देणं शक्यच नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, विद्वान ब्राह्मणांनो, आपल्या शास्त्राने प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक पापासाठी प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. शास्त्राने सगळ्या गोष्टीसाठी पर्याय सांगितलेली आहे. आणि तुम्ही बघा, शास्त्रामध्ये सांगा, शास्त्रानं
हा म्हणले, शास्त्राच्या गोष्टी सांगायला म्हणले. कोण आहे बाबा, काय नाव आहे तुझं? माझं नाव ज्ञानदेव, ज्ञानेश्वर आहे माझं नाव. ज्ञानेश्वर. त्या कर्मठ ब्राह्मणाने तिथल्या म्हटले, एखाद्याच्या अंगामध्ये जर बळ नसेल का तर त्यांनी युद्धाला जाऊ नये, आणि ज्ञान जर माणसाला नसेल तर ज्ञानदेव नाव ठेवून काय फायदा आहे म्हणले. तिकडून एक पखालवाला पखाल घेऊन येत होता, रेड्याला घेऊन येत होता. त्याला म्हणले, बघ म्हणले, हे सुद्धा, ह्याच सुद्धा नाव ज्ञान आहे म्हणले. नावामध्ये काय असते म्हणले. मोठाला सांगणारा आम्हाला शास्त्राच्या गोष्टी. काय आहे शास्त्र तुला माहित आहे का? लहान लहान आलेत म्हणले आमच्याकडे शुद्धीपत्र मागायला संन्याशाची मुलं, शास्त्राच्या गोष्टी सांगतात. आमचा जन्म गेला धर्मग्रंथ, धर्माचा अभ्यास करण्यामध्ये, शास्त्राचा अभ्यास करण्यामध्ये, आणि शास्त्राच्या गोष्टी तुम्ही आम्हाला शिकवता. म्हणले, हो, ह्या रेड्यामध्ये आणि तुझ्यामध्ये काय फरक आहे सांग. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, भगवंतांनी प्रत्येक देहामध्ये जीव या ठिकाणी घातलेला आहे, आणि जसा प्रत्येक घटाघटामध्ये सूर्यनारायणाचं बिंब जसं समान दिसतं, तसं प्रत्येकामध्ये भगवंत आहे, प्रत्येकामध्ये चैतन्य आहे. वा म्हणले, असं आहे का म्हणले. आणि मग त्या पखालवाल्याला बोलवलं आणि मग म्हणले, तो जो देह आहे तो माझाच देह आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलं, प्रत्येक देहामध्ये ईश्वर व्याप्त आहे. असं आहे का? तुझ्यामध्ये आणि याच्यामध्ये काही फरक नाही का? नाही म्हणले, आमच्या दोघांमध्ये काही फरक नाही म्हणले. असं आहे का? त्या रेड्याला इतकं मारल्यानंतर त्याची वळ ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवरती उठू लागली, आणि मग म्हणू लागले, आणि मग इतकाच तुझा त्याचा देह जर सारखा आहे तर म्हणले त्याला सुद्धा वेद बोलायला म्हणले, आम्हाला खरं वाटलं. त्या रेड्याला जवळ बोलून घेतलं. ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांच्या पाया पडले आणि आपला वरदहस्त ज्यावेळी त्या रेड्याच्या मस्तकावरती ठेवला आणि रेड्यामुखी वेद बोलविला, त्यावेळी त्या सगळ्या धर्मसभेला, सगळ्या पंडितांची, त्यांचा अहंकार जे होता सगळ्यांचा कळून गेला, आणि सगळेजण मग ज्ञानेश्वर महाराजांच्या पाया पडू लागले. ज्ञानदेवा, खरंच तुम्ही ज्ञानदेव आहात, ज्ञानेश्वर आहात, आणि आम्ही तुम्हाला शुद्धीपत्र देणारे कोण? मुळातच तुमच्यापासूनच हे सगळं जग निर्माण झालेलं आहे. तुम्हाला शुद्धीची काही गरज नाही. आमचं चुकलं ज्ञानदेवा, आम्हाला माफ करा. म्हणून सगळ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पायावरती मस्तक ठेवलं. मग ज्ञानेश्वर महाराजांचा सगळीकडे पैठणच्या क्षेत्रामध्ये सगळीकडे जय जयकार होऊ लागला. ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेवांचा सगळीकडे जय जयकार होऊ लागला. पैठणमध्ये आता तुम्ही राहा, इथं आम्हाला भक्तीचा मार्ग सांगा, ज्ञान सांगा. तिथं पैठणला ठेवून घेतलं. दररोज रात्री हरिकीर्तन व्हायचं, भगवंताच्या कथा व्हायच्या, ज्ञानाच्या गोष्टी व्हायच्या. आणि पैठणच्या पैठणवासियांनी ज्ञानेश्वर महाराजांना तिथंच काही दिवस ठेवून घेतलं. चारही भावंड राहिली. सगळ्या पैठणमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राच्या महिमान झालं सगळीकडे. तरी सुद्धा काही द्वेष करणारे ब्राह्मण होतेच, काही होते. आणि प्रसंग पहा, ज्या सद्ग्रस्ताच्या घरी हे चार भावंड राहिले होते का, ज्या सद्ग्रस्ताच्या घरी राहिले, तर पितृपक्ष महिना आला आणि त्या महिन्यामध्ये श्राद्ध घालावं म्हणले. पितृपाक्षिक जे श्राद्ध आहे ते जेवू घालावं म्हणले. त्या महिन्यामध्ये सगळ्यांना बोलवावं म्हणून सगळ्यांना आमंत्रण पाठवली. सगळ्या ब्राह्मणांना आमंत्रण पाठवली. जे द्वेष करणारे होते कुणीच आले नाही त्याच्या घरी.
अरे म्हणले, तू त्या मुलांना आपल्या घरी आश्रयासाठी ठेवून घेतलेला आहेस, तुझ्या घरी आम्ही जेवायला येत नाही. त्यांच्या घरी जेवायला नाही गेले. आणि तो गृहस्थ ज्यावेळी घरी येऊन नाराज होऊन बसला, आमंत्रण पाठवले, या सगळा स्वयंपाक झालेला आहे, सगळं या ठिकाणी आता म्हणले पितृपक्ष श्राद्ध या ठिकाणी सगळ्या पितरांना जेवू घालायचं आहे. या ठिकाणी ज्यांना आमंत्रण दिले ते तर यायला तयार नाही. मग तो दुःखी होऊन बसला. ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं, काय झालं? त्या सद्गृहस्थांनी सांगितलं, माऊली, कोणी सुद्धा जेवायला आलं नाही. माऊली ज्ञानोबारायांनी सांगितले, चिंता करू नका, प्रत्यक्षात मी पितरांनाच तुमच्या घेऊन येतो. आणि मग झरोक्यातून सगळे ब्राह्मण पाहत आहेत, सगळं अन्न शिजवलेलं आहे. आणि मग ओम पुण्याह वाचन ज्ञानेश्वर महाराजांनी मंत्र म्हणाल्याबरोबर स्वर्गामधून पितर प्रत्यक्षात त्याच्या घरी जेवण करण्यासाठी आले. पंक्ती वाढल्या, प्रत्यक्षात सगळेच्या सगळे पितर एका पंक्तीला बसवले, त्यांची पूजा अर्चा केली, त्यांना जेवू घातलं, वस्त्र अर्पण केले. आणि मग ते सगळेच्या सगळे ब्राह्मण पाहू लागले आणि त्यांना आश्चर्य वाटू लागलं. आश्चर्य, खरंच हे भगवंताचे अवतार आहे, यांची परीक्षा घेणं योग्य नाही. आणि मग पुन्हा द्वेष करणारे सुद्धा जे काही सगळे होते, सगळेच्या सगळे ज्ञानोबारायांच्या पायावरती मस्तक ठेवून माफी मागले, ज्ञानदेवा आम्हाला माफ करा. आणि मग आता या पैठणवासियांपासून निरोप घ्यायचा सगळ्या भावंडांनी सांगितलं, ठरवलं. आणि पैठण क्षेत्रामधून धर्मसभेला निरोप देताना म्हणतात, धर्मसभेने सांगितलं, शुद्धीपत्र देणारे आम्ही कोण? तुम्ही मोठे अधिकारी आणि तुम्हाला आम्ही शुद्धीपत्र देणारे कोण? तरीही आम्ही शुद्धीपत्र देऊ म्हणून शुद्धीपत्र दिलं. शुद्धीपत्रामध्ये लिहिलं, ब्राह्मणांनो, हे प्रत्यक्षात भगवंताचे अवतार आहेत. जसं गंगेला शुद्धीची गरज नाही, तसंच यांना शुद्धीची गरज नाही, असं शुद्धीपत्र लिहिलं. निवृत्तीनाथांच्या हातामध्ये दिलं. आणि चारही भावंड आता आपल्या जन्मभूमीकडे येत आहेत. वाटेने येत असताना जो तो पशु होता, जो रेडा होता, ज्याच्या मुखी वेद वदविला, त्याला मागून घेतलं, त्याला आपल्या सोबत घेतलं. आणि चारही भावंड या ठिकाणी आपल्या जन्मभूमीकडे येण्यासाठी निघाले. चारही भावंड येत असताना महालय क्षेत्रामध्ये निवास केला. प्रवरा तीर्थाचं या ठिकाणी स्नान केलं. आणि जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, 700 वर्ष उलटून गेली, तरी सुद्धा आमच्या ग्रंथाची गोडी कमी होत नाही. इतकं गुह्य ज्ञान आमच्या ग्रंथामध्ये दडून ठेवलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे माऊली ज्ञानोबारायांनी. तो ग्रंथ महालय क्षेत्रामध्ये आपल्या निवृत्ती दादांच्या आज्ञेनुसार लिहिला. ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका अमृत अनुभव ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी लिहिले. आणि मग तिथल्या ग्रामवासियांना सांगितले संपूर्ण अर्थ, सगळा धर्म मार्ग, कर्म मार्ग, ज्ञान विज्ञान योग, भक्ती योग, ध्यान योग, सगळेच्या सगळे योग सांगितले. आणि मग पसायदानाने ज्ञानेश्वरीची सांगता केली. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञ तोषो निमज द्यावे
पसायदान संपूर्ण घेतलं तर कथा वाढेल. आपण शेवटी पसायदान घेऊया. सांगता गेली ग्रंथाची आणि जगदंबेचं म्हाळसेचं दर्शन घेऊन निघाले आपल्या जन्मभूमीकडे. चारही भावंड येत असताना महिपती महाराजांनी गोड रचना केलेली आहे. तितकं विस्तृत प्रकारे असं वर्णन लिहिलेलं नाही, परंतु माऊली ज्ञानोबारायांच्या चरित्रामधून आपल्याला हे सखोल वर्णन अभ्यास करायला मिळतं. वाटेने येत असताना ज्यावेळी अलकावतीच्या जवळ आले त्या वनामध्ये तो जो पशु सोबत घेतलेला होता तो त्या ठिकाणी शांत झाला. शांत झाल्यानंतर माऊली ज्ञानोबारायांनी त्याच ठिकाणी त्याची या ठिकाणी समाधी तयार केली आणि या ठिकाणी त्या जोटिंगा म्हसोबा असं स्थान नाव दिलं. आज सुद्धा अलकावतीला जर आपण गेला, आज सुद्धा त्या वनामध्ये त्या पशुचं स्थान तुम्हाला पाहायला मिळेल, दर्शन घ्यायला मिळेल. महिपती महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आणि मग मुक्ताबाई म्हणाल्या, ज्ञानदा आपण जावं, आळंदीला जावं. आणि आल्यानंतर तोपर्यंत सगळेच्या सगळे त्या ठिकाणाहून निघाले. ज्यावेळी ते आळंदीमध्ये पोहोचले त्यांची अगोदरच सगळीकडे चर्चा झालेली होती सगळीकडे. आणि जे पत्र आणलेलं होतं ते पत्र धर्मसभेपुढे दिलं. पत्राचा वृत्तांत पाहिला आणि सगळ्यांना या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांची प्रचिती आली होती. परंतु तरी सुद्धा बघा त्रास कसा दिला यांना. विसोबा चाटी म्हणून एक कर्मठ ब्राह्मण होता. हा सारखं यांचा द्वेष करायचा, सारखं द्वेष करायचा, सारखं द्वेष करायचा. संन्याशाची मुलं आहेत, आली कुठं ज्ञान सांगतात, शुद्धीपत्र आणले. काही समाजाने त्यांचा स्वीकार केला, परंतु या विठोबाने नाही केला स्वीकार. दिवाळीचा सण आला. दिवाळीच्या सणाला निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईला जवळ बोलून घेतलं. मुक्ते जवळ ये. आणि मुक्तीला सांगितलं, मुक्ते आज मांडेकर म्हणून सांगितल्यानंतर मुक्ताबाई हो दादा करते मी म्हणाली. आणि मुक्ताबाईने मांडे भाजण्यासाठी, खापर आणण्यासाठी मुक्ताबाई ज्यावेळी कुंभारवाड्याकडे निघाली त्यावेळी विसोबा पाठीमागच होता. मुक्ता आलेली पाहिलं. हा मुक्ते कुठं निघालीस असं विचारल्याबरोबर लहानशी मुक्ती घाबरू लागली. हो, चळ कापू लागली. आणि मुक्ताबाई सांगितले, निवृत्तीनाथांना मांडे खावेसे वाटते म्हणून मी कुंभारवाड्याकडे या ठिकाणी खापर आणण्यासाठी निघालेले आहे. खापर आणण्यासाठी निघाले. मांडे बरे मांडे खाई. मांड्याचे या ठिकाणी यांच्या जिभेचे चोचले आहेत म्हणले. मांडे खायचे, जा मिळत नाही खापर. मारलं मुक्ताबाईला. आणि मुक्ताबाईला मारल्यानंतर वापस पाठवून दिलं. मुक्ताबाई वापस नाही गेली. या कुंभारवाड्यामध्ये येऊन कुंभाराला सांगितलं, हे बघ ती मुक्ती येत आहे, तिला जर खापर दिलंस तर माझं तुझ्यावरती कर्ज आहे, ते मला लगेचच्या लगेच वापस पाहिजे. महिपती महाराजांनी शास्त्रार्थ सांगितलंय, ज्ञान सांगितलेलं आहे, कर्माची कर्मगती सांगितलेली आहे. एखाद्याचं माणसावरती कर्ज असेल आणि पैसा जर येत नसेल ना तर ईश्वर क्षोभ जाणावा. म्हातारपणाला पुत्र वियोग हवा, पुत्र मरून जावा,
तर या ठिकाणी ईश्वर क्षोभ जाणावा. हा कर्म सिद्धांत आहे, कर्माचा. आणि एखाद्याचं आपल्यावर कर्ज आहे आणि ते फेडण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतील तर तो सुद्धा ईश्वराचा क्षोभ जाणावा. पैसे येत असतील तर तो क्षोभ नाही. आणि मग सांगितल्याप्रमाणे मुक्ताबाई तिथंच थोडा वेळ रडली आणि रडून कुंभारवाड्यामध्ये आल्यानंतर, दादा मला खापर द्या हो मांडे भाजण्यासाठी म्हणाल्यानंतर तो म्हणाला, नाही मुक्ताबाई, आता खापर शिल्लक नाही आणि भाजल्यानंतर घेऊन जा. असं म्हणाल्यानंतर दिलं नाही हो, खापर सुद्धा दिलं नाही. पहा, इतका त्रास या समाजाने, या विठोबा साठीने मुक्ताबाईला दिला. आणि बघूतच म्हणला आता कसं या ठिकाणी मांडे खाते ते. मुक्ताबाई रडत 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 आली आणि ज्ञानेश्वर महाराज समाधी अवस्थेमध्ये बसलेले होते. मुक्तेचा करुण स्वर कानावरती आला, डोळे उघडले. मुक्ते, काय झालं? इकडे. मुक्ताबाईला जवळ घेतलं. मुक्ताबाईला जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरून म्हणतात, काय झालं मुक्ते रडायला? का रडतीयेस? मुक्ताबाई रडत रडत म्हणाली, निवृत्ती दादांनी मांडे खाण्याची इच्छा माझ्याकडे प्रगट केली. विसोबा काका खापर देत नाही, मारलं मला. मारू दे मुक्ते, तू सिद्ध कर, स्वयंपाक सिद्ध कर, मांडे कसे भाजायचे मी सांगतो. पण दादा खापर नाही आपल्याकडे. त्याची काळजी करू नको मुक्ता, मी आहे. मुक्ताबाईनं मांडे करण्यासाठी पाक सिद्धी केली आणि ज्ञानेश्वर महाराजांनी योग मार्गाद्वारे अग्नी प्रज्वलित केला आपल्या पाठीवरती. मुखामधून या ठिकाणी ज्वाळा निघू लागल्या, डोळे आरक्त झाले. ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि जो झरोका होता, ताटीचा झरोका, त्या झरोक्यामधून विसोबा साठी पाहत आहे. आणि आश्चर्य वाटलं, अरे बाप रे, हे साधारण मनुष्य नाही. आपण ज्यांना साधारण मनुष्य समजत आहोत हे ईश्वराचे अवतार आहेत. पश्चाताप झाला. पुढे काय होतं पाहत आहे. आणि ज्ञानोबरायांच्या पाठीवरती मुक्ताबाईनं मांडे भाजले. आणि ग्रंथकर्त्यांनी खूप गोड वर्णन केलंय. मांडे भाजल्यानंतर, ज्यावेळी पाक सिद्धी झाल्यानंतर ते सगळे जेवण करण्यासाठी बसले का, खूप गोड ओव्या लिहिलेल्या आहेत. महिपती महाराजांनी पहा, क्षणैक न लागता जाण मांडे सिद्ध केले तिने. ज्ञानदेवे जठराग्न शांत केला ते काळी. स्वानंद तटी साचार सप्रेम भक्तीचे वाढिले क्षीर. शांती सुखतेची साखर गोडी अपार. रचना पहा, त्यात स्वानुभवाचे मांडे चुरुना. चौघे बैसली समागमे जान. निवृत्ती ज्ञान देव सोपान. चौथी बहीण मुक्ताबाई. श्रीहरी भोक्ता म्हणून ग्रास घेती अवघे जण. विसोबा बाहेर उभा राहून कौतुक दृष्टी पाहतसे. अनुताप धरुनी चित्ती म्हणे हा केवळ ईश्वर मूर्ती.
म्या व्यर्थ छळिले अप्रती विचार चित्ती न केला. श्रीकृष्ण परब्रह्म अवतार जाना, दुर्योधन म्हणे आमुचा मेहुना, तेवी म्या विकल्प धरुनी मना, व्यर्थ छळना केली की. ऐसा अनुताप धरुण म्हणे आता यासी जावेषण, बळे उच्चिष्ट प्रसाद भक्षून आपुले स्वहित करावे. आणि गोड आहे तो ओव्या. अर्थ जर सांगायला बसलं तर या 4 ओव्यावरतीच एक तास या ठिकाणी अर्थ सांगितला तरी सुद्धा या ओव्या पूर्ण होणार नाहीत. इतक्या अर्थपूर्ण ओव्या आहेत. खूप गोड ओवी महाराजांनी रचना केलेली आहे. आणि विसोबासाठी जो होता त्याच्या मनामध्ये आता अनुताप झाला. वाटलं ह्या ईश्वराच्या मूर्ती आहेत, आपण यांचं छळन केलं, पापी आहोत आपण, पापी. आणि आता आपलं कल्याण करावं, स्वहित करावं. आणि हा जो प्रसाद आहे का, हा प्रसाद बळेच मागून घ्यावा, उच्चिष्ट सेवन करावं. बळे उच्चिष्ट प्रसाद भक्षून आपुले स्वहित करावं. म्हणून धावत आश्रमामध्ये आला. आणि आल्यानंतर ज्ञानोबारायांनी जे ताट होतं ते ताट पाठीमागं सारलं तरी बळच या ठिकाणी त्या मांड्याचा घास घेतला आणि मुखात घातला. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मुखात घालिता सत्वर, काय बोलती ज्ञानेश्वर, तू का ओसी खेचर, सर परता वेगेसी. ऐसी ऐकुनिया वाणी हाची उपदेश धरिला मनी, करा पश्यंती मध्यमे हुनी, वैखरी परता सरतसे. मग जोडून या दोन्ही कर मस्तक ठेविला चरणवर, ज्ञानदे जाणून अंतर अभयवर दिधला. होता नारदाचे दर्शन वाल्मिके लागला तामसून, देवे ज्ञान देवाचे संगती करुण, सात्विक लक्षण आले की. सरपरता खेचरायचे ज्ञानदेव म्हणिले तयास, विसोबा खेचर नाम त्यास, तैपासून म्हणिताती. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या डोक्यावरती वरद हस्त ठेवला. त्याच्या मनामधला भाव जाणला, पश्चाताप झालेला आहे. आणि त्याचं नाव विसोबा खेचर नामाभिधान केलं. वाल्मिक या ठिकाणी ग्रंथकर्त्यांनी वाल्मिके टाकीला तामस गुण, होता नारदाचे दर्शन. आणि वाल्मिकाचा तामस गुण टाकला वाल्मिकाने नारद मुनीचं दर्शन झाल्यानंतर. तसं ज्ञानेश्वर महाराजाच्या संगतीमध्ये आल्यानंतर याचा सुद्धा उद्धार झाला. माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र या अध्यायामध्ये इतकंच वर्णन केलेलं आहे. आपण माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र, त्यांच्या चरित्रामध्ये सखोल वर्णन करूया, संपूर्ण चरित्र घेऊया. परंतु भक्त विजयामध्ये संक्षिप्त मध्ये चरित्र वर्णन केलेलं आहे. सर्व संतांच्या कथा चरित्रामध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळं जितकं चरित्र आहे तितकंच आपण पाहूया. आणि
विसोबाचा उद्धार झाला आणि महिपती महाराजांनी सांगितलं पुढच्या अध्यायामध्ये अतिशय गोड कथा आहे. ज्ञानेश्वर महाराजांची नामदेव रायांची तीर्थयात्रा पुढच्या अध्यायामध्ये आहे. तो सुद्धा अध्याय अतिशय गोड आणि तुम्हाला श्रोत्यांना पावन करणारा अध्याय आहे. महिपती महाराज सांगतात 4 ओव्या घेऊया आणि अध्याय या ठिकाणी इथंच थांबूया. पुढे कथा अति सुरस श्रोती परिसावी सावकाश श्रवणी पडता सकळ दोष जाती उदास होनी की लोहा लागी परीस लागता जान नामरूप पालटे न लागता क्षण टीवी भक्त कथा करिता श्रवण प्रपंच भान जातसे जन त्यांची चरित्रे अनिर्वाच्य जाण वदविता श्री रुक्मिणी रमण महिपती सियाले पाईक पण निमित्त कारण हवया स्वस्ती श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता तुष्टेल जगन्नाथ प्रेमळ ऐका भाविक भक्त नवमाध्याय रसाळ हा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि. हो. रामकृष्ण हरी. आदेश. आजच्या अध्यायामध्ये माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र आपण पाहिलं. उद्याच्या अध्यायामध्ये माऊली ज्ञानोबारायांची तीर्थयात्रा वर्णन केलेली आहे. संत नामदेवांची ज्ञानोबारायांची भेट, पांडुरंगाची भेट अतिशय गोड कथा आहे. ती कथा आपण उद्याच्या अध्यायामध्ये घेणार आहोत. ही जी भगवंताची गोड असणारी जी कथा आहे सर्वांपर्यंत पोहोचवा. जे आपले कथेची ज्यांना गोडी आहे, कथेची गोडी असणारे वाचक सूचक श्रोतावर्ग आपल्या यूट्यूबच्या माध्यमाद्वारे आपण सर्वांपर्यंत आपल्या भक्ती संप्रदायाचा विस्तार करायचा संतांनी केला. आता आपण पुढे संतांचे चरित्र वर्णन करून सर्वांपर्यंत पोहोचवायचे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला आपल्या पुराण कथा सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, घंटीला दाबा, जेणेकरून प्रत्येक आलेला अध्याय तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल. आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा. रामकृष्ण हरी. आदेश.